जे म्हातारी माणसं म्हणतात की बाळाचे पाय पाण्यात दिसतात, ते खरं आहे. लहानपणापासून शाळेत जाताना संघटन करणं, मग क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल यासाठी खेळामध्ये नेतृत्व करणं, त्या मुलांना कुठल्याही कामामध्ये मदत करणं, की तू गरीब असेल तर त्याला मदत करणं, हे मला वाटतं जन्मतःच माझा DNA आहे. तुमचे आणि विक्रमसिंह घाटगे साहेबांचे संबंध कसे होते साहेब? फार चांगले संबंध. विक्रमशिव घाटगे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शाहू कारखान्याच्या उभारणीच्या निमित्ताने आम्ही या समाजकारणामध्ये आलो. लोकांच्यात मिसळतोय, लोकांचं संघटन करतोय आणि यांच्या बाजूने ते सगळं करतोय, यावेळी फार खुश होते. त्यांची कुणी कान भरले, कायद्याचा गैरसमज झाला ते अजूनपर्यंत मला काही काल नाही. नंतर आम्ही एकत्र आलो. त्यावेळी अनेक जणी बोलून दाखवलं की असं तू गेल्यामुळे माझं बरंचसं नुकसान झालं, पण तो माणूस आज थोर मनाचा होता, कपटी नव्हता. आपला ग्रामीण भाग आहे, या भागामध्ये जाती व्यवस्थेत अडकलेला आहे. पण तुम्ही बघायला गेलं तर हिंदू बहुजनांच्याकडून वारंवार निवडून येत आहे, लोक तुमच्यावरती प्रेम करतात. आपण प्रेमानं लोकांच्यावर राहिलो, त्यांना विश्वास दिला, त्यांच्या सुखदुःखात राहिलो, त्यांच्या कठीण प्रसंगात आपण राहिलो, तर लोक ही तेवढंच प्रेम करतात. आता एवढे मी ऑपरेशन हजारो केले असतील तर जा तर मग बघून केली नाही. 750 देवालय केली, ती जवळजवळ बहुतांशी हिंदूचीच केली आपण. आपण जातपात मानता नाही, माणूस की आपण मानतो आणि माणसात देव बघतो नाही. त्यामुळे देव हा कुठेही नाही, तो माणसात आहे. सध्या ह्या राजकारणाकडे बघताना आपण कशा पद्धतीने बघतो? एक परिस्थिती निर्माण झाली होती, त्यामुळे अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली पण महायुतीकडे गेलो. खरे पवार साहेबांना सांगून गेलो आपण, त्यांना अंधारात ठेवून गेलो नाही. माझी कशी परिस्थिती झाली ती सगळ्या समाजाला माहिती आहे. पण माझा एकही कार्यकर्ता इकडचा तिकडे झाला नाही आणि लोकांना उलटा रोष आहे की ज्या माणसाला त्रास दिला त्याला एवढा सोडायचं नाही, आणि त्या माणसाला शरद पवारने मांडीवर घेतलेला आहे. त्याचा राग. तुरुंगात डांबल्याशिवाय मी ह्या मतदारसंघातनं निवडून येणार नाही, अशा पद्धतीची जी भूमिका होती ते जे स्वप्न बघत होते, मॉनिटरिंग करत होते, तुरुंगात तसं जाईल आणि तिथंच खरा झटका त्याला बसलेला आहे आणि ते आता बाहेर येते सारखं वाक्य. आणि त्यांच्यावर आम्ही उत्तर देत नाहीत. मी मागे म्हटलं, चिंदलीच्या प्रकाराचं उत्तर देत नाहीत, त्यांच्या पत्नीच्या ड्रग्सचं उत्तर देत नाहीत, ते शाहू मिल्कचं उत्तर देत नाहीत. आणि माझ्यावर जे आरोप आहेत त्याचा एकही सिद्ध न करण्याचे आरोप आहेत, चुकीचे बिनबुडाचे. लोक हसतात भाषणं करतात त्यावेळी, पण लोकांना माहिती आहे हसणं म्हणजे सच्चे आदमी आहे. आता काल गिजोनामध्ये एक आरोप झाला, 15 लाख हाय मॅक्स दिवे असं काय झालंय. आता 15 लाखांमध्ये एक टीम राहिलेली आहे, 1.5 लाख आहे ते. म्हणजे अशा गोष्टी बालिशपणाचे विधान करून उपयोग नाही ना. ज्यावेळी एका नेता 7,000 कोटी रुपये मी आणले असं करून पुस्तक छापतो आणि तो आपल्या घरात देतो विरोधकांच्या सुद्धा, अशी हिंमत पाहिजे ना त्याला. आपल्याला सामान्य माणूस, गरीब माणूस त्याच्या ज्या योजना आहेत त्या तळापर्यंत पोहोचवणं हे आपलं फार मोठं भांडवल आहे. विरोधकांच्याकडून आरोप सोडून विकासाच्या मुद्द्यांवरती निवडणूक नेली जात नाही आहे का? मग मी तर विरोधक त्याला मानतच नाही. म्हणजे माझं मत काय, निकालानंतर तुम्हाला स्पष्ट होईल काय म्हणजे फुगा होता किती मोठा. शेवटी निवडणूक म्हटलं तर आरोप प्रत्यारोप होत राहते, पण तू जनतेला माहिती आहे ना हसरा मशीन काय आहे. 25 वर्षात मी जसा आहे तसाच आहे. मुश्रीफ साहेबांच्या आयुष्यातली एकदम महत्वाची अशी व्यक्ती कोण आहे? आज जीवापड प्रेम होतं ते आईवर होतं माझ्या, ते आज हयात नाही. नंतर होतं पवार साहेबांच्यावर. आज दुर्दैवानं आम्ही एकत्र नाही. त्यांना समजावून सगळी परिस्थिती माहिती आहे, त्यांना आम्ही समजावून सांगितलेली आहे, त्यांची संमती घेतलेली आहे. ते दैवत आहेत, दैवत राहतील. मी साहेब परवा दिवशी आमचा एक ग्राउंड रिपोर्ट सुरू होता. ग्राउंड रिपोर्टमध्ये बघायला गेलं तर एक महिला, त्यावेळेला एक महिला साहेब बघितलं तर एक नंबर माणूस चांगला. माझ्या मुलग्याचं ऑपरेशन, माझा मुलगा वाढला, भाजी विकायला बसलेल्या महिला आहेत. माझ्या मुलग्याचं ऑपरेशन घेत होतं. असे हजारो उदाहरण आहेत, हजारो. कुणाची आई वाचवली मी, वडील वाचवला, मुलगा वाचवला, कुणाचा नवरा, कुणाचा मुलगी, हजारो. एकंदरीत बघायला गेलं तर साहेब कुठनं एवढी एनर्जी जी मिळते ही कुठून मिळते? परमेश्वराकडून. मला माहित नाही, परंतु फार मोठी शक्ती दैवी ही मला लाभलेली आहे असं माझं मत आहे. म्हणजे मी काही देव नाही, पण ते असे असल्याशिवाय शक्यच नाही ना. दर्शको नमस्कार, KK न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. खरं बघायला गेलं तर KK न्यूज चॅनलच्या माध्यमातून सुरू असलेला आपला कार्यक्रम विधानसभेचे ढोल आणि मुद्द्याचं बोल, त्या माध्यमातून आपण अनेक लोकांच्यापर्यंत गेलो, लोकांना भेटलो, लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आणि कागल विधानसभा मतदारसंघातील अनेक लोकांच्याकडून अशा प्रतिक्रिया जाणवल्या. अनेक लोकांनी अशा पद्धतीनं बोलून दाखवलं की बरीच वर्ष झालं, साधारणतः बघायला गेलं तर 30-35 वर्ष झालं या राजकारणामध्ये, या कागलच्या समाजकारणामध्ये काम करत असताना मुश्रीफ साहेब एवढं सगळं जे काही आहे, हा जो डोलारा आहे हे कशा पद्धतीनं सांभाळत असतात, आपण मुश्रीफ साहेबांच्या सोबत चर्चा करणार आहे, संवाद साधणार आहे. साहेब खरं बघायला गेलं तर ही मुलाखत जी आहे ह्यामध्ये राजकीय कमी आणि तुमचं वैयक्तिक जीवन कसं आहे, तुम्ही वैयक्तिक जीवनामध्ये कसे आहात, मुश्रीफ साहेबांचं नेमकं कशा पद्धतीचं डेली रुटीन असतं, या संदर्भात आपण साहेब चर्चा करणार आहे. मी तुमच्या बालपणापासून सुरुवात करतो. खरं बघायला झालं तर साहेब राजकारणात येण्या अगोदर विद्यार्थी दशेमध्ये असताना
ही जी सुरुवात होती त्यावेळेला कशा पद्धतीनं तुम्ही विद्यार्थी दशेत असताना होता? तुम्ही एक लक्षात घ्या, जे म्हातारी माणसं म्हणतायत की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, ते खरं आहे. की एखादा व्यक्ती पुढं काय होणार आहे हे लहानपणापासूनच लक्षात येते. म्हणजे लहानपणापासून शाळेत जाताना मग संघटन करणं, काही मुलांना एकत्र करणं, मग क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल यासाठी खेळामध्ये नेतृत्व करणं आणि त्या मुलांना कुठल्याही कामामध्ये मदत करणं, की तो गरीब असेल तर त्याला मदत करणं, हे मला वाटतं जन्मताच माझं DNA आहे असं मला वाटतं. आणि ह्यातूनच ही प्रगती होत 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 आणि मला समाजसेवेचं फार मोठं वेड लागलं. ही गोडी लागली ती कधीपासून? ती मला लागली, काय झालं, खरी गोडी मला लागली. मी विक्रमशिव घाटगे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शाहू कारखान्याच्या उभारणीच्या निमित्ताने आम्ही या समाजकारणामध्ये आलो आणि शेअर्स गोळा करणे कारखान्याचे वगैरे करत 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 कागल नगरपालिकेची निवडणूक लढवायचं ठरवलं. इथं एक व्ही घाटगे म्हणून एक व्यक्ती होती. अनेक वर्षे ते आपल्या वार्डातून निवडून यायचे. ठीक आहे, त्यांचे घाटगे घालण्याची मतही जास्त होती, तरीसुद्धा ते निवडून यायचे आणि ते सातत्याने निवडून येत आहेत. सगळीकडे आमचे उमेदवार येत आहेत आणि हे एकटेच कसे काय येत आहेत, ह्याचा विक्रमसिंह घाटगेने मला अभ्यास करायला सांगितला. आणि माझ्या अभ्यास केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ही व्यक्ती त्या बाहेर बाजल्यावर त्यांची गिरण आहे, गिरणीवर बाजल्यावर झोपतायत. आला माणूस कोणी की पोलीस स्टेशनचं काम, तसंच ते अंडरवेअरवर ते पोलीस स्टेशनला घेऊन जात आहेत. हॉस्पिटल आला की हॉस्पिटलला घेऊन जात आहेत. आणि अशी कामं केल्यामुळं त्यांचं लोकमत चांगलं व्हायचं. मी त्याचा बारकाईने अभ्यास केला आणि मी ठरवलं की आपणही असंच काम करायचं. म्हणजे ते माझ्या ह्या सामाजिक राजकारणात ते गुरु आहेत. तुमचे आणि विक्रमसिंह घाटगे साहेबांचे संबंध कसे होते साहेब त्यावेळेला बघायला गेले? फार चांगले संबंध होते. आणि या माझ्या म्हणजे काम करण्याच्या पद्धतीवर, माझा एकंदरीत आक्रमकपणा किंवा मी पुढे होऊन सगळ्या गोष्टी करतोय, लोकांच्यात मिसळतोय, लोकांचं संघटन करतोय आणि यांच्या बाजूनं ते सगळं करतोय, याबद्दल फार खुश होते. एकदा छत्रपती शाहू कारखान्याच्या निवडणुकीमध्ये त्यांनी मला काढून टाकलं. इथून मी बंडखोर होतो थोडा आणि माझं मन बंडखोर म्हटलं आणि मी मंडलिक समाजाचं नेतृत्व स्वीकारलं. त्यामुळे प्रचंड विश्वास होता माझ्यावर. त्यांचे कुणी कान भरले, काय त्याचा गैरसमज झाला ते अजूनपर्यंत मला काही कळलं नाही. नंतर आम्ही एकत्र आलो. त्यावेळी अनेक जणी बोलून दाखवलं की असं तू गेल्यामुळे माझं बरंचसं नुकसान झालं. नंतर ते विधानसभेला 2दा पडले, पराभूत झाले. नंतर लोकसभेला पराभूत झाले होते. नंतर ते अनेक वेळा ते मग आमच्यावर आले. अनेक निवडणूक मला त्यांनी मदतही केली, सहकार्य केलं. पण तो माणूस हा थोर मनाचा होता, कपटी नव्हता. खरं बघायला गेलं तर साहेब तुमच्याकडे बघताना एक हिंमत, ताकद अशा पद्धतीने कार्यकर्ते असेल, लोक असेल बघताना बघतात. म्हणजे लहानपणापासूनच की कसं आहे, नाही, आपल्या मनामध्ये आत्मविश्वास असला पाहिजे, तो फाजील नसला पाहिजे. आणि आपल्या सहकार्यांना, आपल्या यांना त्यांना धीर देणं, त्यांच्या संकटात त्याच्या मागं हिमालयाचं उभं राहणं हा माझा स्वभाव आहे. त्यामुळे लोक म्हणतात किंवा काही संकट आलं की मग आपल्याला हा मदत करणार, हा निभावून घेणार. त्यामुळं समच वाढत जातो. त्यांना तळहाताच्या फोडापर्यंत जपणं, त्यांना सन्मान देणं हे काम शेवटी कार्यकर्ते ही आपली खरी ताकद आहे. नाही ते सगळं खरं आहे साहेब. खरं बघायला गेलं तर माणूस जर का सरपंच झाला, जिल्हा परिषद सदस्य झाला, तर दुसऱ्या दिवशीपासून ते हवेत असते. कार्यकर्त्यांची मिसळणं बंद करतोय, लोकांच्यासोबत जाणं भेटणं हे कमी येते. तुम्ही बघायला गेलं तर सकाळी 5:30 वाजल्यापासून तुमचं हे सगळं सुरू असते. मी सांगितलं DNA माझा समाजसेवेचा आहे. त्यामुळे मला स्वस्थता लाभत नाही. माणसं नसली तर माझी चैनच पडत नाही. त्यामुळे माणसाचं काम करणं त्यात मला फार आनंद वाटतो. सकाळी 5:30 वाजल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुमच्याकडे ज्या वेळेला बघेल साहेब त्यावेळेला एकदम फ्रेश असताय, टवटवीत असताय. हे काय नेमकं ह्याच्या मागं म्हणजे ताकद? त्याचे फ्रेश असं आहे की कुणाचंही वाईट चिंतायचं नाही आणि वाईट करायचं नाही. त्यामुळे आपल्या मनाला प्रसन्नता लाभते. येणाऱ्या माणसाचं चांगलंच काम करायचं, अडचणीत असेल त्याला मदत करायची, त्यांच्या समस्या दूर करायच्या आणि तो हसत कसा जाईल ते बघायचं. यात मला आनंद वाटतो. हे सगळं करत असताना साहेब तुम्ही म्हणजे स्वतःला एक वाहून घेतलेलं आहे मी म्हणेन. पण हे झालं तुमच्या बाबतीमध्ये. पण घरातल्यांना, कुटुंबांना वेळ देताना, भाभींना असेल वेळ देताना
वेळ देता येतो काय तेवढं? ते ठीक आहे, ते वेळ देता येत नाही. कारण आपण जो काम पत्करलेलं आहे ते समर्पित भावनेनं काम करण्याचं काम आहे. हं, आपण असं जर करायला लागलो तर ठीक आहे. कधी कधी वेळेला ज्यावेळेला निवडणुकामध्ये अंतर असतं, आता परवा लोकसभा झाली आणि मध्ये निकालाला वेळ होता, तर आम्ही जाऊन आलो फॉरेनला. हं, फॅमिली नाही गेलो, आम्ही बँकेत डायरेक्ट जाऊन आलो. घरात वेळ द्यायला वेळच आपल्याकडे नाही. वेळ नाही म्हणजे आपण फार कमी वेळ आम्हाला मिळतो. तेवढ्या वेळेत जेवढं काय भेटतील ते भेटतील, परंतु तसा वेळ देणं हे केवळ अशक्य आहे. तुम्ही समर्पित करून घेतलेलं आहे, मग त्यांच्या मनाचा विचार कधी करताय का? किंवा त्यांच्या काही अपेक्षा असतील की फिरायला जायचं असेल, बोलायचं आता माझ्याबरोबर लग्न झाले म्हणजे त्यांचं ते त्यांनी ते केलंच पाहिजे ना. असं आता समजावून घेतलं पाहिजे, ॲडजस्ट करून घेतलं पाहिजे. आता माझ्याबरोबर लग्न झालेलं आहे किंवा माझे नातू असतील, माझ्या पोटाला जन्माला आलेले आहेत, मग त्यांनी समजून घेतलं पाहिजे बाबा हे आपला आजोबा आपला वडील हे असं करणार, आपण आता असं राहायचं. नातवंड म्हटली की साहेब बघायला गेलं तर आपल्या आता आपण ग्रामीण भागामधून येतोय, तसं बघायला गेलं तर नातवंड म्हणले की आजोबांच्याकडून अपेक्षा असते सकाळी बाहेर पडताना संध्याकाळी मला काहीतरी खायला घेऊन यायला लागते. ते कधी आपल्या हातून होत नाही. ते समजून घेत आहेत, त्यांना माहिती आहे. ते नातवंडांच्या सोबतचं कसं असं काय त्यांच्यासोबत गप्पा मारायला ते असे कधी अंगा खांद्यावरती खेळतात काय? आता पहिले लहानपणी खेळ असतील, आता काय नाही. आता ते बाहेर प्रचारला येतात, ते आता रोज प्रचारला आहेत दोघं. बरोबर. काय एकंदरीत बघायला गेलं तर साहेब कुठनं एवढी एनर्जी जी मिळते ही कुठून मिळते? परमेश्वराकडून. मला माहीत नाही, परंतु फार मोठी शक्ती दैवी ही मला लाभलेली आहे असं माझं मत आहे. म्हणजे मी काही देव नाही, पण ते असे असल्याशिवाय शक्यच नाही ना. इतके सातत्यपूर्ण एवढी वर्ष काम करणं, समाजासाठी वाहून घेणं, समर्पित भावनेनं काम करणं, हे काहीतरी एक अनुभूती असल्याशिवाय होणं शक्य नाही. आपला ग्रामीण भाग आहे, या भागामध्ये जाती व्यवस्थेत हा म्हणजे जाती व्यवस्थेत अडकलेला आहे. पण तुम्ही बघायला गेलं तर हिंदू बहुजनांच्याकडून वारंवार निवडून येत आहे, लोक तुमच्यावरती प्रेम करतात. कागलमध्ये ज्या वेळेला आपल्यावरती ईडीची धाड पडली होती त्यावेळेला आम्ही सगळं त्याचं कव्हरिंग केलं होतं. लोकांच्या आक्रमक प्रतिक्रिया होत्या साहेब. एक अल्पसंख्याक ह्याच्यातून ज्यावेळेला आपण बिलॉंग करतोय, पुढे येतोय, नेतृत्व करतोय, समाज आपल्याला स्वीकारतोय, कार्यकर्ते एवढं जीवाला जीव देणारी माणसं आहेत, कार्यकर्ते आहेत, एवढं सगळं जोडलं आहे. 30-35 वर्ष हे सगळं सांभाळत आलं आहे, लोकांच्याकडून एवढं प्रेम भेटते. काय भावना काय साहेब याच्यामागे? हे बघा, हेच खरं आपलं हे आहे की आपण प्रेमानं लोकांच्यावर राहिलो, त्यांना विश्वास दिला, त्यांच्या सुखदुःखात राहिलो, त्यांच्या कठीण प्रसंगात आपण राहिलो, तर लोकही तेवढंच प्रेम करतात. म्हणजे जातीपाती पलीकडे जाऊन. आता इथं मी कधी गट तट जात धर्म विचारतच नाही. आता एवढे मी ऑपरेशन हजारो केले असतील तरी जात धर्म काय बघून केलेलं नाही. 750 देवालय केली, ती जवळजवळ बहुतांशी हिंदूचीच केली आपण. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा मी कागलला गडिंग्लजला माझ्या पुढाकारणंच व्यापार उभारला. संभाजीराजांचा महाराजांचा आता पुतळा कागलचा, किंवा सरसेनापती संत घोरपडे स्मारक, आता पन्हाळ्याला आता छत्रपती शिवाजी महाराजांचा गुंडागती पुतळा, त्याचा पुढाकार मी घेतलेला आहे. त्यामुळे मला लोक हे जाती व्यवस्थेत मानतच नाहीत. ते तर खरंच आहे. मानतात. जन्मानं बघायला गेलं तर मुस्लिम जरी असला तरी भजनात जाताय, वारीमध्ये जाताय, म्हणजे कीर्तनात तल्लीन होत आहे. घरातनं जरी बघायला गेलं तर हळदी कुंकवाचे कार्यक्रम असले तरी आपल्या ज्या काही महिला आहेत त्या सगळ्या हळदी कुंकू एकमेकाला वाहतात, भगवी टोपी घालताय, श्रीरामाचं हे करताय. एवढं श्रीरामाचं मंदिर उभारलं. नाही, आपण जातपात मानता नाही, माणूस की आपण मानतो. आम्ही माणसात देव बघतो मी. त्यामुळे देव हा कुठेही नाही, तो माणसात आहे. साहेब हे सगळं झालं, पण आत्ता जर का बघायला गेलं ही फूट पडलेली आहे. या फुटीमध्ये आता शरद पवार साहेबांच्या सोबतचे आपले संबंध होते ते आत्ता मला नाही वाटत की परत ती जी दरी पडलेली आहे ती परत आता कुठं जुळून येईल किंवा व्यवस्थित होईल. सध्या ह्या राजकारणाकडे बघताना आपण कशा पद्धतीनं बघताय? नाही, एक परिस्थिती निर्माण झाली होती, त्यामुळे अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली आपण महायुतीकडे गेलो. खरे पवार साहेबांना सांगून गेलो आपण, त्यांना अंधारात ठेवून गेलो नाही, त्यांची संमती घेऊन गेलो. शपथविधीनंतर दुसऱ्या दिवशी आम्हाला वेळही त्यांनी दिला. पण नंतर काय बिघडलं मला माहिती नाही, मला काय त्याचं उत्तर मला माहिती नाही. परंतु ह्याची सर्व कल्पना पवार साहेबांना होती. माझी कशी परिस्थिती झाली ती सगळ्या समाजाला माहिती आहे. पण माझा एकही कार्यकर्ता इकडचा तिकडे झाला नाही. आणि लोकांना उलटा रोष आहे की ज्या माणसानं त्रास दिला त्याला एवढा सोडायचं नाही.
हा मला मंजूर होत. आणि त्या माणसाला शरद पवारने मांडीवर घेतलेला आहे. त्याचाही राग फार मोठा. नाही, विरोधकाला कुठंतरी बघितलं तर तुरुंगात डांबल्याशिवाय मी ह्या मतदारसंघातनं निवडून येणार नाही अशा पद्धतीची जी भूमिका होती ते आत्ता सुद्धा काही ते भाषण करतात मला. घरातून पळून गेले. तोच माझ्या जीवनाचा टर्निंग पॉईंट होता की आज ते छाताडावर जे बसणार आहे ते त्यामुळेच. ते जे स्वप्न बघत होते, मॉनिटरिंग करत होते तुरुंगात कसं जाईल हो. आणि तिथंच खरा झटका त्याला बसलेला आहे. आणि ते आता बाहेर येते सारखं वाक्य. कुठले प्रचाराचे मग साहेब तुमचे मुद्दे काय असणार एवढे त्यांच्याकडून टीका व्हायला लागलेत, आरोप व्हायला, प्रत्यारोप व्हायला. त्याचे उत्तर देतो आपण एक. आणि त्यांच्यावर आम्ही उत्तर देत नाहीत ना. मी मागे म्हटलं शिंदेच्या प्रकाराचं उत्तर देत नाहीत, त्यांच्या पत्नीच्या ड्रग्सचं उत्तर देत नाहीत, ते शाहू मिल्कचं उत्तर देत नाहीत, त्या शाहू कारखान्याचं जे संचित तोटा काय त्याचा फायदा होता ते सगळे पैसे संपवून 250-300 कोटी खर्च केलं त्याचं उत्तर देत नाहीत. कुठे देत आहेत ते उत्तर. आणि माझ्यावर जे आरोप आहेत त्याचं एकही सिद्ध न करण्याचे आरोप आहेत. चुकीचे बिनबुडाचे लोक हसतात ते भाषणं करतात त्यावेळी. कारण लोकांना माहिती आहे हसणं म्हणजे सच्चे आदमी आहे. मी साहेब परवा दिवशी आमचा एक ग्राउंड रिपोर्ट सुरू होता. ग्राउंड रिपोर्टमध्ये बघायला गेलं तरी एक महिला मुरगुडच्या बाजारामध्ये रिपोर्ट घेत होतो आम्ही. त्यावेळेला एक महिला साहेब बघितलं तर एक नंबर माणूस चांगला. माझ्या मुलग्याचं ऑपरेशन, माझा मुलगा वाढला, भाजी विकायला बसलेल्या महिला आहेत. माझ्या मुलग्याचं ऑपरेशन घेत होतं. मुंबईचं निलावतीचं ऑपरेशन करून आणलेलं होतं. 9 महिने माझा असे हजारो उदाहरण आहेत. हजारो. हां, कुणाची आई वाचवली, मी वडील वाचवला, मुलगा वाचवला, कुणाचा नवरा, कुणाचा मुलगी, हजारो. पण आता पुढची जी तुम्ही पंचवार्षिक ही निवडणूक लढवत आहे, बरीच कामं केलेली आहेत, बऱ्याच कामांना न्याय दिलेले आहे, बऱ्याच लोकांना न्याय दिलेले आहे, बऱ्याच लोकांचे प्रश्न सोडवलेले आहेत. पुढं जे काय आता ह्या 5 वर्षामध्ये अजून हे प्रलंबित आहे आणि हे माझ्या डोक्यात आणि अजून ह्याला मी न्याय दिलेला नाही आणि हे करायचं आहे. आता 2 गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. उत्तूर आणि गडिंग्लजमध्ये बेरोजगार मुलांच्या हाताला काम मिळेल त्याचे प्रकल्प आणावेच लागतील. त्यानंतर IT पार्क आपल्याला कोल्हापूरला करावाच लागेल. त्याशिवाय या ITतल्या मुलांना बाहेर जे जात आहेत त्यांना इथं रोजगार प्राप्त होईल. त्यानंतर जिथं आम्ही पाणी देऊ शकलो नाही, आज जाऊ शकत नाही, अशी डोंगरावरची जी गावं आहेत त्यांना म्हणजे ज्याला पांढरापट्टा म्हणता येईल, ह्या सगळ्या गावांना शासनाच्या खर्चाने उपसा करून पाणी देणं, हे 3 व्हिजन माझे आता यावेळी पुढच्या काळात आहेत. मतदारांना, लोकांना आव्हान काय करावं साहेब? मी आव्हान करेन ना, गेले 25 वर्ष समर्पित भावनेनं मी काम करत आलेलो आहे. विकास कामामध्ये प्रचंड म्हणजे 7,000 कोटी 5 वर्षात मी आणलेले आहेत. पुस्तक छापलेलं आहे आणि विरोधकाच्या घरात दिलेलं आहे. म्हणजे असं हिंमत करणारा मी म्हटलं आहे, असं पुस्तक कोण छापेल? आणि त्यामध्ये एकही प्रशासकीय मान्यता नाही, दाखवून द्यावं त्याने. आता काल गिजोण्यामध्ये एक आरोप झाला, 15 लाख हायमॅक्स दिवे असं काय झालं आहे. आता 15 लाखामध्ये एक टीम राहिलेली आहे, 1.5 लाख आहे ते. म्हणजे अशा गोष्टी बालिशपणाचे विधान करून उपयोग नाही ना. ज्यावेळी एका नेता 7,000 कोटी रुपये मी आणले असं करून पुस्तक छापतो आणि तो आपल्या घरात देतो विरोधकांच्या सुद्धा, अशी हिंमत पाहिजे ना त्याला. त्याशिवाय आपल्याला सामान्य माणूस, गरीब माणूस याच्या ज्या योजना आहेत त्या तळापर्यंत पोचवणं हे आपलं फार मोठं भांडवल आहे. त्यानंतर सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य ह्या ह्याच्यामध्ये सुद्धा काम करण्याची आवश्यकता आहे. विरोधकांच्याकडून आरोप सोडून विकासाच्या मुद्द्यांवरती निवडणूक नेली जात नाही आहे का? मग नाही, मी तर विरोधक त्याला मानतच नाही. म्हणजे माझं मत काय, निकालानंतर तुम्हाला स्पष्ट होईल काय म्हणजे फुगा होता किती मोठा. कारण काय आहे की शेवटी निवडणूक म्हटल्यानंतर आरोप प्रत्यारोप होत राहतील, परंतु जनतेला माहिती आहे ना हसरनशीब काय आहे. 25 वर्ष आज मी जसा आहे तसाच आहे. त्यामुळे जनता सगळं समजून आहे, त्याला काय अडचण नाही. मुश्रीफ साहेबांच्या आयुष्यातली एकदम महत्त्वाची अशी व्यक्ती कोण आहे? आता आज जीवापड प्रेम होतं ते आईवर होतं माझ्या, ते आज हयात नाही. नंतर होतं पवार साहेबांच्यावर. आज दुर्दैवानं आम्ही एकत्र नाही. एवढं दुःख मनात असताना सुद्धा एवढं आता हे बघा, त्यांना समजावून सगळी परिस्थिती माहिती आहे, त्यांना आम्ही समजावून सांगितलेली आहे, त्यांची संमती घेतलेली आहे. ते दैवत आहेत, दैवत राहतील आणि दैवत होते, त्यामुळे काही अडचण नाही माझी. आईच्याबद्दल तुम्ही आता बोललात, 5 ते 6 वर्षापूर्वी आपलं त्यांचं निधन झालं, म्हणजे बघायला गेलं तर 5-6 वर्ष झाले.
भरपूर जडणघडणीमध्ये त्यांचं आईचं असेल, वडिलांचं असेल, मोठं योगदान असतं. हे वडील आमचे 1972 सालीच वाढले. हां. त्यांची फार करडी शिस्त होती. हं. त्यांच्या ज्या शिस्तीखाली आम्ही वाढलो. हं. आणि कॉलेजला होतो तरी वडील वाढले आमचे. हं. नंतर आईनंच आमचं पालनपोषण केलं. हं. आई करारी होती फार. हं. काय आईबद्दल साहेब भावना काय का? आई ही आईच असते हो. भावना काय शब्दात व्यक्त कशा करता येतील. बरोबर. आई आईच असते. एखादे माणूस असा असतो की त्या माणसावरती एखादं पुस्तक लिहिता येतं, पण काही माणसं अशी असतात की त्या माणसांच्यावरती पुस्तक नाही तर एखादी कादंबरी आणि त्या कादंबरीचे 2-3 खंड करता येतील. अशा पद्धतीची काही माणसं असतील तर त्यापैकी एक असणारं एक व्यक्तिमत्व म्हणजे हसन मुश्रीफ साहेब, आणि त्यांच्यासोबत आपण चर्चा केलेली आहे. मला बरेच जण म्हणतात साहेब की हसन मुश्रीफ साहेबांच्याबद्दल बोलायचं झालं तर साहेब कधी असं पूर्ण आतून बोलत नाही. ते साहेब थोडकं बोलतात, तेवढं जास्त कधी मनात खालीपर्यंत जात नाहीत, अशा पद्धतीचं एक बोलतं. भावनिक होत नाहीत साहेब, तेवढंच बोलणार, मोजकंच बोलणार, अशा पद्धतीचं एक हे आहे. हे कुठं ना कुठंतरी जाणवते. म्हणजे बोलताना आज आपले मला वाटते 1 to 1 पहिल्यांदाच मी तुमच्यासोबत करतोय. आता भावना मी आतून बोलत नाहीत. हां. आता गणपतराव फडके वाढल्यानंतर जी बघितलं आता बरं. आतून बोललो का नाही, बरोबर. असं नाही. त्याच्या घटनेवर बोलायचं असतं. बरोबर. आणि विनाकारण जास्त बोलून परत आणि विनाकारण वाद विवाद, आणि म्हणून आपल्याला जेवढं तुम्ही प्रश्न विचारले तेवढे उत्तर समर्पक देण्याचा प्रयत्न मी करतोय. बरोबर. खरं बघायला गेलं तर KK न्यूज चॅनलच्या माध्यमातून सुरू असलेला आपला कार्यक्रम विधानसभेचे ढोल आणि मुद्द्याचं बोल, त्या माध्यमातून आपण कागल विधानसभामध्ये नामदार हसन मुश्रीफ यांच्यासोबत संवाद साधलेला आहे, चर्चा केलेली आहे. कशा पद्धतीने एवढं सगळं करत असताना, डोलारा सांभाळत असताना मुश्रीफ साहेब कशा पद्धतीनं त्यांचं वैयक्तिक जीवन कसं आहे, त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये ते नेमकं कसे आहेत, त्याच्यासोबत ह्याच्यावरतीच आपण आता चर्चा केलेली आहे. तुर्तास तरी या व्हिडिओचं मी इथं थांबतो. साहेब, तुमच्या या निवडणुकीसाठी आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो आणि मी इथं थांबतो. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.